नातं टिकावं, नातं फुलावं यासाठी आपण प्रयत्न करतो आणि मग त्यासाठी आपण समोरच्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. समोरचा जे काही सांगत असेल त्याला हो म्हणतो. मनात नाही असतं, पण तरी पण आपण त्याला हो म्हणत जातो आणि त्याला दुखवू नये याच्यासाठी सतत आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्याला वाटतं, की याने नातं टिकणार आहे. पण खरं तर याला म्हणतात पीपल प्लीजिंग. हे पीपल प्लीजिंग नेमकं काय आहे? याचा नात्यावरती काय बरं परिणाम होतो? आणि आपण असं का वागतो? आणि जर का याचे विपरीत परिणाम होत असतील, तर ते नीट कसे करायचे? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नात्यामध्ये जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा सतत विचार करत असतो, समोरच्याला दुखवू नये याचा आपण सतत प्रयत्न करत जातो. समोरच्याच्या गरजा काय आहेत त्या पूर्ण करत असतो. त्याला नाही म्हणायचं नाही. माझ्या मनात नाही असलं तरी पण समोरच्याला नाही म्हणायचं नाही. तो खुश कसा राहील, त्याला राग कसा येणार नाही. मग नवरा बायकोसाठी करतो किंवा बायको नवऱ्यासाठी करते. याला आपल्या भाषेत बऱ्याचदा प्रेम असं म्हटलं जातं. याला म्हटलं जातं की खूप समजूतदार आहे. नाही म्हणत नाही, सांभाळून घेते, मन सांभाळते. मग यामध्ये त्या व्यक्तीचं स्वतःचं मन दुखावलं तरी चालेल. याला आपण म्हणतो प्रेम आणि समजूतदारपणा. पण खरं तर हे जर सतत करत राहिलो आपण, तर याला म्हणतात पीपल प्लीजिंग. हे प्रेम आणि समजूतदारपणापेक्षाही जास्त काहीतरी वेगळं आहे. कारण एकदा केलं, दोनदा केलं किंवा दोन्ही बाजूनी हे होत असेल, तर काहीच हरकत नाही. मग हे प्रेम आणि समजूतदारपणा आहे. पण एकच व्यक्ती हे सगळं जर करत असेल, तर मात्र हे पीपल प्लीजिंग आहे. आणि याचे परिणाम जे आहेत ते आपल्या नात्यावरती होत असतात. याचे निगेटिव्ह इफेक्ट जे आहेत ना, ते नात्यावरती होत असतात. सगळ्यात पहिला जो आहे ना, तो आहे भावनिक दुरावा. आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्तच करत नाही. समोरच्याच्या नेमक्या भावना काय आहेत, समोरच्याला नेमकं काय वाटतंय, त्याला दुखावलं नाही पाहिजे. या सगळ्या चक्करमध्ये आपण स्वतःच्या भावनाला दुय्यम स्थान देतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. यातनं होतं काय, की मन दुखावलं जातं आणि जेव्हा मन खूपदा दुखावलं जातं, त्यावेळेला मनामध्ये ना निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त साठून जातात. खूप जास्त अस्वस्थता आत असते. मग आपण बघतो, की खूप छोट्या-छोट्या गोष्टींवरती चिड होते. म्हणजे खरं कारण नसतं. पण आत इतकं दाबल्या गेलेल्या असतात भावना, कारण समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून आपण भावना दाबून टाकलेल्या असतात. यासोबतच आपल्याला असं दिसतं, की नात्यामध्ये मग दुरावा यायला लागतो. नात्यामध्ये जे पॉवर आहेत ना, ते इम्बॅलन्स व्हायला लागतं. कारण एकच व्यक्ती सतत जे आहे ते ॲडजस्ट करतीये, एकच व्यक्ती समजून घेते. जेव्हा दोन्ही करत असतात ना, त्याला म्हणतात प्रेम आणि समजूतदारपणा. पण एकच व्यक्ती जर करत असेल, तर मात्र त्याला प्रेम आणि समजूतदारपणा आपण म्हणणार नाही. आपल्या नात्यात असं होतंय का? आपण एकदा तपासलं पाहिजे. बरं आपण असं का बरं करत असू? यामागे 2-3 कारणं आहेत प्रमुख. पहिलं जे कारण आहे ना, आपल्या बालपणीचे अनुभव आहेत. काय होतं बालपणी आपल्याला आपण जेव्हा वागत असतो, ज्यावेळेला आपण शांत बसतो, समोरच्याचं ऐकतो, आपल्या भावना प्रगट करत नाही, समोरच्याच्या मतानुसार वागत जातो, त्यावेळेला आपल्याला गुड गर्ल किंवा गुड बॉय म्हटलं जातं. आणि हे जसं-जसं जास्तीत जास्त होत जाईल ना, तसं-तसं आपल्याला लक्षात येतं, की हे असंच वागायचं असतं. असं वागणं म्हणजेच चांगलं आहे आणि म्हणून आपण तसं वागायला लागतो. दुसरं जे कारण आहे ना, ते आहे, की मला नकाराची भीती वाटायला लागते. मी एखादी माझी भावना व्यक्त केली, मी म्हणले नाही आणि समोरच्यानी मला नाकारलं. समोरचा माझा खूप जवळचा व्यक्ती असतो ना, त्याच्यामुळे त्यांनी नाकारलं तर मला त्याची भीती वाटत असते. त्यामुळे मी माझ्या भावनाच एक्सप्रेस करत नाही, त्या प्रगटच करत नाही. तिसरं आणि महत्वाचं अजून एक जे कारण आहे ना, ते म्हणजे माझा सेल्फ रिस्पेक्ट कमी असणं. आत्मसन्मान जो आहे ना माझा, तो जेव्हा कमी असतो, त्यावेळेला मी पीपल प्लीजिंगकडे जाते. यापैकी कुठलं कारण आहे? काही सगळीच कारणं आहेत आपली, हे आपण एकदा तपासलं पाहिजे. म्हणजे माझ्या आता लक्षात आलं, की कारणं काय आहेत? काय नेमकं मी करतेय? आता जर माझ्या लक्षात आलं, तर त्यात बदलही करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे बदल करण्यासाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे, त्यातल्याच काही गोष्टी आपल्याला पुन्हा-पुन्हा करायच्या आहेत. सगळ्यात पहिले जी आहे, ती आहे आपल्या भावना ओळखणं. ते आपण मागच्या व्हिडिओत बघितलं, की इमोशनल जर्नलिंग करायचं. ते कसं करायचं ते सांगितलंय. त्यामुळे इमोशनल जर्नलिंग मला माझ्या भावना माहिती असल्या, की त्या मला प्रगट करता येतील, त्या एक्सप्रेस करता येतील. मला जर जाणीवच नसेल माझ्या भावनांची, तर ते एक्सप्रेसच होणार नाही. मी ते दाबायचाच प्रयत्न करेन. आणि मागे पण आपण बघितलं, की जर आपण भावना एक्सप्रेस केल्या नाहीत, शब्दातनं, कुठल्यातरी माध्यमातनं, तर ते शरीरावाटे एक्सप्रेस होतात आणि त्या आजाराच्या माध्यमातनं होतात. त्यामुळे आपल्या भावना आपण एक्सप्रेस करूया. दुसरं जे आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. दोघांनी पण
बसून ठरवूया, की आज आपल्याला आराम आहे, सुट्टी आहे आणि आपण एक तासभर आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या सांगूया. मला एकमेकांच्या भावना सांगायच्या आहेत. माझ्या ज्या भावना आहेत त्या समोरच्याने ऐकायच्या आहेत. दुसऱ्याला समोरच्याने सांगायच्या आहेत आणि मी ऐकणार आहे. असा वेळ आपण ठरवू शकतो आणि भावना एक्सप्रेस करू शकतो. त्यावेळेला समोरच्याने रिएक्ट करायचं नाहीये. हे मात्र आपल्याला ठरवावं लागेल. यातनं संवाद आपला वाढणार आहे. तिसरं जे आपण करणार आहोत ते आहे बाउंडरीज सेट करा, की हे अलाउड आहे आणि हे अलाउड नाहीये. आधी आपल्या स्वतःला सांगा, की माझ्यासाठी हे अलाउड आहे आणि हे माझ्यासाठी अलाउड नाहीये. आणि मग ते आपल्या समोरच्या आपला जो पार्टनर आहे त्याला सांगा. हे जे पीपल प्लीजिंग आहे, हे आतल्या आत आपल्याला त्रास देणार आहे. आपण बाहेरून खूप छान दिसणार आहोत, नातं आपलं खूप छान असणार आहे, पण आतमध्ये त्रास होणार आहे आणि तो जो आतला त्रास आहे ना, तो कधी आणि कसा बाहेर पडेल हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे हे उपाय नक्की करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा नक्की शेअर करा.